बरेचदा घरी तूप बनवत असताना विशिष्ट वास येतो किंवा ते रवेदार होत नाही. तर ह्या पद्धती फॉलो करा आणि मस्त साजूक तूप बनवा. दुधाला विरजण लावतो तसं मी साईला विरजण लावून घेतलेलं आहे. रात्रभर असंच ठेवल्यावर आपण ब्लेंडरच्या सहाय्याने लोणी काढून घ्यायचं आहे आता. आणि हो, आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आता या साईमध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि ब्लेंडरच्या सहाय्याने छान फिरवून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे हळूहळू लोणी वरती येईल. ब्लेंडरऐवजी मिक्सरच्या भांड्यात फिरवलं तरी चालेल. आपण साईला विरजण लावल्यामुळे याचे अगदी गोड ताक आपल्याला मिळणार आहे. तुम्ही बघू शकताय, आपण लोणी आणि ताक वेगवेगळं करून घेतलं आहे. 2 ते 3 पाण्याने हे लोणी स्वच्छ धुतल्यावर आपल्याला लोणी तापवून घ्यायचं आहे. या पद्धतीने तूप कढवलं तर तुपाला अजिबात वास येत नाही आणि तूप खूप छान रवेदार होते. मध्ये आपण एक नागवेलीचं पान घालून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपलं तूप आता एकदम छान तयार झालेलं आहे.